पाहत आहे हे भाग नाहीये मी गवत ओ काकी जरा गाणी वगैरे बोला मी YouTube वर ब्लॉग टाकणार आहे हो तुमचा झाली दमले मी हॅलो ओळखलं का खूप दिवसानंतर परत एकदा स्वागत आहे हॅलो साक्षी या यूट्यूब चॅनलमध्ये ॲक्च्युली गेले काही दिवस मी व्लॉग टाकू शकले नाही कारण मी माझ्या एक्झाममध्ये बिझी होते आणि एक्झाम आणि यूट्यूब असं दोन्ही मॅनेज करणं मला पॉसिबल नाही झालं आणि इवन मी बाहेर कुठे जातच नव्हते त्यामुळे मला व्लॉग शूट करता आलाच नाही आता फायनली माझी एक्झाम झालेली आहे आलेली आहे घरी आणि कोकणात काही दिवस प्रचंड पाऊस पडतोय असं असून पण आज एवढ्या पावसातच आमच्या शेतात आहे लावणी मी लावणीसाठी चाललेली आहे तर आता परत एकदा व्लॉगची सुरुवात लावणीनेच होऊ दे सो स्टे ट्यून बाहेर खूप जास्त आता पाऊस पडतोय म्हणजे सकाळपासूनच पाऊस सुरूच आहे तरी पण आता सगळे जण आले असतील शेतावर कामाला तर थोडा पाऊस कमी होऊ दे मग आपण शेतावर एक फेरफटका मारून येऊ खूप सकाळपासून पाऊस पडतोय स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण किती छान वाटते ना गार गार एकदम सगळीकडे हिरवे हिरवे गार ओले ओले रस्ते जांभा खडकाची घरं पाऊस कमी व्हायची वाट बघतेय पण पाऊस काही कमी होत नाहीये म्हणून आता निघायचं बस भिजत भिजत जायचं आणि किती कव्हर करणार ना शेवटीला शेतात जायचं म्हणजे भिजायला होणारच त्यामुळे आपण आता चाललोय शेतावर काकीने जेवण वगैरे पॅक करून घेतलेलं आहे आणि पाऊस तर नॉनस्टॉप चालूच आहे तरी पण आता आपण निघालोय शेतावर दादा हो चला आपण जाऊया नाना येतोय ना घ्यायला आपल्याला चला लावणीला चला हिरवा हिरवगार पाऊस पडतो त्यामुळे मजा येते दादा इकडे बघ आपल्या घरापासून आपलं शेत हे एक 8-10 किलोमीटरवर आहे हे आपण कापणीच्या व्लॉगच्या वेळेस जाताना पाहिलंच होतं पण त्यावेळेस दृश्य वेगळं होतं कारण वातावरण वेगळं होतं आता पावसाळा असल्यामुळे कोकण तर हिरवगार झालेच आहे आणि आजूबाजूचा परिसरही सगळीकडे हिरवं हिरवं गार ओले रस्ते झाल्यामुळे आणखीनच छान वाटत आहे वेळास हे गाव दिवेघरपासून जवळच आहे एक खाडीत क्रॉस करून नंतर लगेचच वेळासकडे जाता येतं पण आत्ता पावसाळा असल्यामुळे त्या खाडीमध्ये खूप जास्त पाणी असल्याने ती क्रॉस करणं पॉसिबल होत नाही त्यामुळे आपण रोडचा वापर करून बाईकद्वारे तिकडे शेताकडे जाणार आहोत समोर इतकं सुंदर निसर्गरम्य दृश्य आहे आणि हे सगळं पांढरं पांढरं दिसतंय हे ॲक्च्युली सगळे डोंगर आहेत पण पाऊस खूप जास्त असल्याने तिथे सगळीकडे धुकं पसरलेलं आहे त्यामुळे आपल्याला डोंगर दिसतच नाही आहेत जिवंतपणी स्वर्ग पाहायचा असेल ना तर पावसाळ्यात कोकणात एक ट्रिप तर व्हायलाच पाहिजे आता थोड्या थोड्या पावसात भिजत भिजत आम्ही पोहोचलेलो आहोत शेताकडे आणि आता लास्ट टाइम सारखंच आपल्याला तर माहिती आहे रोड आपण कापणीच्या वेळेस इकडे आलेलो त्यामुळे आपल्याला आता जायचंय शेतात हा मेन रोड आहे आणि तिकडनं येते लालपरी आणि मेन रोड पासून आतमध्ये आपलं शेत आहे तर चला जाऊया का की चलो दऱ्या वाऱ्यातून ओढ्या पाण्यातून आपल्याला जायचंय आता शेताकडे पाठी बघ साक्षी एकदा
आहा, किती छान वाटतंय. सगळीकडे गारगार. फक्त एक रोड क्रॉस केलाय आणि वातावरण किती लगेच चेंज झालंय हे तुम्ही बघू शकता. आणि ओढा घे, ज्या ओढ्यातून आता आम्हाला वाहून जाता जाता काकीला वाचवायचं आहे तो ओढा आलेला आहे आणि आता आम्ही ओढणीला बांधून काकीला तिकडे नेणार. ओढ्याचा पाण्याचा फोर्स जास्तच आहे. नाना टोपली ठेवून ये. आणि हाच तो खरा स्ट्रगल शेतामध्ये जायचा. शेताकडे जाताना मध्येच एक खूप मोठा ओढा लागतो आणि आता सगळीकडेच खूप जास्त पाऊस असल्यामुळे त्या ओढ्याचं पाणी खूप जास्त वाढलेलं आहे. आणि लहानपणी इकडे जाण्यासाठीच नाही म्हणायचं आहे, कारण ते खूप रिस्की पण आहे, कारण पाण्याचा फोर्स खूप जास्त असतो. पण आता आम्ही गेलेलो ते मजा करण्यासाठीच गेलेलो. पण हे ओढा क्रॉस करणं हे मी तर खूप मजा केली आणि माझी काकी पाण्याला खूप घाबरते, त्यामुळे तिला सांभाळून आम्ही दोघींनी ओढा क्रॉस केलेला आहे. आणि हा ओढा क्रॉस करताना एवढी मजा येत होती मला. एवढं छान सगळं ॲडव्हेंचरस वाटत होतं, पण तेवढंच ते रिस्कीही होतं. आता आपण शेताकडे चाललोय. आजूबाजूचा परिसर सगळा हिरवागार झालेला आहे आणि सकाळपासूनच स्मित वगैरे सकाळपासून शेतावर आले आहेत आणि ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त झालेली आहे लावणी. आता आपण शूट करूया छान आणि आपण जेवण घेऊन आलेलं आहे त्याचा आधी आस्वाद घेऊया. सगळीकडे पाणी, सगळी आजूबाजूची शेतं पाण्याने भरली आहेत. वातावरण खूप छान झालेलं आणि सकाळपासूनच पाऊस खूप जास्त होता, पण आत्ता पाऊस रिमझिम छान चालू आहे. आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांमध्ये मस्त धुकं दिसतंय आणि पाऊस रिमझिम चालू असल्यामुळे छान गारगार वाटते. ऍक्च्युली सकाळपासून पाऊस आहे त्यामुळे छान वाटते. आमच्या काकूबाई काम न करतात दमलेले आहेत. फायनली शेतावर पोचलेलो आहोत आणि सगळीकडेच चिखल. काकी काढते बेणन. आणि परत एकदा पाऊस सुरू झालेला आहे. दोन खेकडे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची रिमझिम सुरू झाल्यावर भाताची पेरणी केली जाते आणि साधारण 1 ते 1.5 महिन्यात नंतर लावणी केली जाते. मी अगदी लहानपणापासून शेतात येते, म्हणजे आई बाबा आजीसोबत सगळ्यांसोबतच लहानपणापासून शेतात जायची सवय आहे. पण शेतात जायचं ते फक्त चिखलात खेळण्यासाठी. पण आज मात्र मी खऱ्या अर्थाने लावणी अनुभवण्यासाठी जाणार आहे. लावणी, पेरणी, कापणीची कामं आपण कधी केलेली नसतात आणि आपल्याला ह्या कामाची सवय नसते. पण मला असं नेहमी वाटतं की जे मी केलं नाही आहे त्याचा अनुभव मला घ्यायलाच पाहिजे. म्हणजे प्रत्येक काम मी करून बघायलाच पाहिजे. प्रत्येक कामाचा एक वेगळा अनुभव असतो आणि ते अनुभवायला मला फार आवडतं. आणि म्हणूनच आज लावणीचा पूर्ण अनुभव घेण्यासाठी मी आज आपल्या शेतात चालली आहे. आणि हे तर ठरवून आलीच आहे की आज लावणीतलं सगळं काही करून बघायचंच. आज मी पूर्ण अनुभव घेऊनच घरी परतणार. आणि त्यात आणखी एक गोड बातमी म्हणजे नानाने मला सांगितलं आहे की आज आपल्या शेतात बैलजोडीचा नांगर फिरणार आहे, त्यामुळे तुला तेही अनुभवता येईल. शेताच्या एका बाजूला हिरवीगार अशी रोपं दिसत आहेत. हेच भात आहे. हे एकत्र आणि दाटीवाटीने वाढलेल्या भाताची काढणी केली जाते आणि त्यांच्या पेंडी बांधल्या जातात. त्याला मूठ, आवण असंही म्हणतात. आता या सगळ्या तेच करत आहेत. मी जे हे करते हे फर्स्ट टाइम करते, पण मला खूप मजा येते. या सगळ्या काकी आहेत, या जवळच्याच एका गावातून आलेल्या आहेत कामासाठी आणि त्यांना या कामाची सवय आहे. म्हणजे आता लावणीची कामं सुरू आहेत आणि ह्या सगळ्यांकडेच जातात असं कामं करण्यासाठी. आणि काकींच्या कामाचं स्पीड बघून तुम्ही बघू शकताच की त्यांना कामाची किती सवय आहे ते. सकाळी निघाल्यापासूनच पाऊस सुरू आहेच, पण हे काम चालू असतानाच पावसाची एक मोठी सर येऊन गेली. ही सगळी मंडळी सकाळी लवकरच आलीत शेतावर, त्यामुळे बऱ्यापैकी काम आवरलंय. पण तसं म्हणायला गेलो तर लावणी असेल तर पाऊस हा हवाच. पाऊस असेल तर रोप काढायला मदत होते आणि शेतात पाणी असल्याने नांगरणीनंतर ते लावायलाही मदत होते. दोघांची जोडी तिकडे आहे, एक बैल इकडे उभा आहे. गाणी वगैरे बोला, मी YouTube
कोकणात पाऊस जास्त सुरू आहेच आणि हे वातावरण लावणीसाठी अगदी परफेक्ट असं आहे. आठवडाभर झाल्यापासून रायगडमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे आणि पाऊस खूप जास्तच आहे. पण आज सकाळपासूनच पावसाचं वातावरण आहेच आणि आता थोडा कमी आहे, पण बाईकवर येताना तर खूप जास्तच होता. पण पाऊस असेल तर लावणीला मजाही येते आणि मग शेतात पाणी असेल तर ते काढायलाही बरं पडतं, लावायलाही बरं पडतं. त्यामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये हे सगळीकडे लावणी चालूच आहे. आता हे काढून झाल्यावर मग आपल्याला हे सगळं उचलून त्या साईडला ठेवायचंय आणि मग आपल्याला लावणी करता येईल. आणि हे कधी न केलेले काम असं करतात, रेनकोट घालून. पावसाचं वातावरण गारगार असल्याने कामाचा थकवा जाणवत नाही आणि एक वेगळीच मजाही येते ही सगळी कामं करताना. ऊन जाणवत नाही, त्यामुळे थकवा येत नाही. थोडीफार कामं करून त्यानंतर आम्ही परत चिखलात मस्ती करत होतो आणि त्यात एक वेगळंच सुख आहे. एका साईडला कंटिन्युअसली नांगरणी सुरू होतीच, त्यामुळे माती सुटसुटीत आणि मोकळी करून घेत होते. हे भात नाहीये, हे गवत आहे जे आता आपण हे बांधून ठेवलेलं आहे ना. हे आपल्याला जे भात ते आपण आता हे सगळे इकडची नांगरणी करून झाली, या साईडला नांगर फिरून झाला की हे सगळं नेऊन आपण तिकडे ठेवायचं आहे आणि मग नीट लाईनीत लावायचं, म्हणजे कसं त्यांना वाढायला जागा मिळते जरा. पण हे गवत तिथे मध्ये मध्ये येणार आहे, त्यामुळे आता आम्ही हे बेणण करतोय. ह्याला बेणणी म्हणतात. एका ठिकाणी ठेवलं तिथे 4-4 बायका आहेत, काय लावणार नाही. नानानं सांगितलं नेऊन ठेव, त्या घेतील. आजच्या युगामध्ये लोक ट्रॅक्टर किंवा मशीनचे नांगरणी करतात, पण जी पारंपरिक पद्धत आहे तिला हल्ली खूप वाढत चाललेलं आहे. तर त्यामुळे आपण आता पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने नांगरणी करत आहोत. मला कसा शास्त्रीय आधार सुद्धा आहे, कारण का ह्याच्यामध्ये कोणतीही जमिनीची हानी होत नाही. हे बैलांची नावं सांग. हा का हे भैया नाही दे चल. चलो काय चलो ए चलो काय डीम ए हा रील साठी नांगरणी करायला गेलं की असंच होतं. चला
लावणी करतानातला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स हा होता, कारण काय चाललेलं माझं मलाच समजत नव्हतं आणि सगळंच माझ्यासाठी नवीन होतं. पण हां, मजा खूप केली. नांगरणी झाल्यानंतर माती छान मऊसूत होते. त्यानंतर मूठ हे वेगवेगळ्या ठिकाणी नेले जातात आणि मग ते वेगवेगळे करून सुटसुटीत लावले जातात, जेणेकरून भात वाढीसाठी मदत होते. आपल्याला भातीचं काय एवढं वाटत नाही. कोकणातील हवामान हे भातासाठी पोषक असल्यामुळे पावसाळ्यात सगळीकडेच भातशेती केली जाते. भरपूर पाणी आणि पुरेसं हवामान असल्यामुळे सगळीकडेच भातशेती केली जाते आणि हिवाळ्यात मात्र वेगवेगळे प्रकारचे कडधान्य वगैरे लावले जातात. सकाळपासून धो-धो पाऊस पडल्यामुळे शेतात आता बऱ्यापैकी पाणी आहे आणि ह्या भागात नांगरणी फिरून झाली आहे. त्यामुळे माती छान मऊसूत झाली आहे. त्यामुळे भाताची रोपं लावायला खूप सोपं पडत आहे. आम्हाला पण गाडीत पोचवायचं. बाईक घेऊन आलो. बस का बाईकवर आम्ही एक घेऊ ना. बाईकवर नाही येणार. आम्ही तर येत तुमच्या बाईकवर. बोला बोला. सगळी मोनी. भात लावणी सुरू असताना वेगवेगळ्या प्रकारची गाणी बोलली जातात आणि मी आल्यापासून काकींना तेच सांगत होते की एक तरी गाणं मला म्हणून दाखवा, पण खूप फोर्स करूनही त्यांनी मला एकही गाणं म्हणून दाखवलं नाहीच. पाच झाली, दमले मी, पाय दुखायला लागले माझे. तर ही होती आजची व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद.